माझं नाव बायडाबाई सुभाष डुबे. मी म्हणजे आमच्याकडे गडदे कुटुंबाकडे पदयात्रा येते. मी गडदे कुटुंबाची मुलगी आहे. मी त्यांच्याच इथं राहत असल्यामुळं मी सेवा केली स्वामींची. म्हणजे असं म्हणायला की ते बहुजन्म आम्ही बहुपुण्य केले म्हणून ही मिळाल्यागत झाले. पण जसं की आपण देवासाठी मंदिरात जातो, पण देवच आमच्याकडे आल्यात असं वाटतं. ज्या दिवशी स्वामी येईल त्या आम्हाला दिवाळी आधी व्हायची, दिवाळीनंतर 8 दिवसांनी स्वामी आमची येते. त्यावेळेस आम्हाला वाटायचं आमची खरी दिवाळी असं. 2004 पासून येतात सद्गुरू आमच्याकडं. 2005 पासून मी नगर प्रदक्षिणा केल्या 2015 पर्यंत. 2015ची शेवटची वारी होती ती मी डायरेक्ट वाडीतून केली अक्कलकोटला पायी. त्यावेळेस 2000 शेवटची 15ची. आणि ते आपण कसं फोन लावतो, मग फोन लावल्यावर कळतं. पण माझ्या आयुष्यात दोनदा असे अनुभव आले की मला अशी स्वामींची आठवण झाली आणि स्वामी घरी आल्या. दोनदा झालं. म्हणजे सकाळी सकाळीच रात्रीच असं वाटलं की आज स्वामीच आपल्या घरी यायच्यात. आणि 8-9 वाजता फोन आला की गुरुदर्शन तिथली स्वामींची मूर्ती अक्कलकोटला न्यायची, तर मग ती आपल्या घरी येणार आहेत असं झालं. आणि असंच दोनदा झालं की असं मनात आलं स्वामींच्या दर्शनाने स्वामी आले घरी असं. त्यामुळं स्वामींनी आयुष्य जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत माझ्याकडून त्यांची सेवा करून घ्यावी आणि मला तेवढी ताकद मिळावी स्वामी सेवेची. स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि आपला देव म्हणजे आपल्या संगती बोलतो, आपल्याला सांगतो, हा आपला देवी आहे का नाही. मंदिरातला देव मंदिरात गेलं तर बोलत नाही, पण आपला देव आपल्या संगती बोलतो, आपल्याला सांगतो, आपलं सुख दुःख ऐकून घेतो. ह्याच्यापेक्षा आपल्या आयुष्यात काय महत्वाचं आहे. पण आता लय लांब लांब त्यामुळं व्हायना, दर्शन व्हायना, भेट व्हायना. पण ते अंतःकरणात तेच आहेत आणि तेच राहतील. आणि किती जोपर्यंत पदयात्रा चालू आहे ना तोपर्यंत आम्ही या पदयात्रेची सेवा करणार. अन्नदान प्रत्येक ह्याच्यात सेवा करणार त्यांची. आणि त्यांनी आम्हाला सोडायचंच नाही अजिबात. हा, स्वामींनी आम्हाला सोडायचंच नाही. किती काय झालं तरी आता काही सांगू. आता स्वामींच्या बद्दल काय आमच्याकडे एवढं बोलायला आहे का. ते केवढे मोठे, आपण काय बोलावं त्यांच्याबद्दल. शेवटच्या पदयात्रेत चालवाना माझे पाय दुखायला लागले, पण ज्या वेळेस ते धरलं का दोरी रथाची, त्यावेळेस असं वाटलं की आपण एखादं लहान पोरग आईच्या हाताला धरून पळतो, अंग असं हलकं वाटायचं चालायला त्या रथाची दोरी धरली की. हा, म्हणजे 11 तशा केल्या आणि एक तिथून केली शेवटची होती म्हणून. आणि अशीच सेवा करून घ्या स्वामींना म्हणावं. श्वास चालू आहे तोपर्यंत करून घ्या. पिढ्यान पिढ्या आमच्याकडून घ्या करून. स्वामी समर्थ. समर्थ ब्रह्मदेव महाराज.